हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून घाडी साहेबांच्या माध्यमातून हे प्रूव्ह झालेलं आहे की हिंदुत्ववादी विचारांना सोबत घेऊन ज्येष्ठ नागरिकांना गोरगरिबांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम आज त्यांच्यासाठी आमच्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी थंडीचे दिवस सुरू झालेत म्हणून त्यांना ब्लँकेट वाटपचं काम हे त्यांनी आज घाडी साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि लक्षात घ्या की आमचा जो पक्ष आहे शिवसेना जो पक्ष आहे हा देणारा पक्ष आहे। हा पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी त्याचं कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बघितलं असाल की लोकांना समाजसेवा जी बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगत आलेली होते सर्वांना की 80% समाजकारण फक्त 20% राजकारण। मला तर असं वाटतं मागाठाणे मतदारसंघामध्ये 100% समाजकारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊन चालू आहे। आज प्रचंड गर्दी आहे, हजारो लोकांना आज आपण या ठिकाणी कंबल वाटप करत आहोत। 1001 ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले आहेत, जमलेले आहेत आणि एवढंच सांगेन की विरोधकांची सुद्धा त्या आमच्या समोर बाक आहे, परंतु गर्दी शिवसैनिकांची ही सन्माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लीडरशिपला घेऊन ही गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। ह्याच्यावरून कळतं की लोकांचा विश्वास जो आहे तो आमच्यावर आहे। नवीन नाही की बाळासाहेबांची शिकवण आहे की ज्येष्ठ शिवसैनिकांना जपण्याचं, त्यांचा सन्मान करण्याचं ही बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि त्याचंच काम संजय घाडी साहेबांनी आज केलं। आणि प्रकाशदादांची पण ती शिकवण आहे। प्रकाशदादा तो तुम्हाला माहिती आहे गोरगरिबांची आमदार आहे। एकही जण त्यांच्या कार्यालयात जो येतो तो निराश होऊन रडत कधी जाताना कधी आम्ही पाहिलाच नाही आणि कोणीच बघणार नाही। समाजाचं काम या विभागातून होत आहे आणि याच्या पुढे पण तसंच चालत राहतं। स्मृतीने आजच्या दिवशी आज आम्ही शाखा क्रमांक 5 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना कंबळ ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। बाळासाहेबांची शिकवण जी आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचे, हाच विचार घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विद्यमान माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे गोरगरिबांचे आमदार मागाठाणे विधानसभेचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या प्रेरणेने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला आहे। जवळजवळ 1,500 ज्येष्ठ शिवसैनिकांना येथे आम्ही ब्लँकेट दिलेले आहेत आणि त्यांनी शांततेने हा कार्यक्रम ऐकलेला आहे। आपण पाहिलं असाल आमचे देसाई साहेब या ठिकाणी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक आले होते, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या आठवणी जागवल्या। आमच्या सर्व वक्त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या आठवणी जागवल्या आणि हे प्रेम आहे, बाळासाहेबांवरचं प्रेम आहे, शिवसैनिकांवरचं प्रेम आहे, एकनाथ शिंदे साहेबांवरचं, प्रकाशदादांवरचं, आमच्या सर्वांवरचं प्रेम आहे। या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। मी सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो। शिवसेनेला निवडणुकीची तयारी करायची आवश्यकता नसते। एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि प्रकाशदादांच्या नेतृत्वाखाली मागाठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये 365 दिवस काम चालू असते। मग ते कार्यक्रमाच्या माध्यमातून असू देत, आता कालच आम्ही राजबाई सुर्वे यांच्या हस्ते संजना घाडी मॅडम, शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यांचे 4 भूमिपूजनाचे कार्यक्रम केले। शौचालयाची दुरुस्ती, लादीकरण, गटारे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं सुरू आहेत। मुंबई महानगरपालिका आणि प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याचं काम सुरू आहे। आता केवळ 7 रस्ते राहिलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे बनविण्याचे, याचा देखील प्रस्ताव टेंडर या ठिकाणी होईल आणि 100% खड्डेमुक्त प्रभाग आणि खड्डेमुक्त मुंबई या मुंबई शहरामध्ये होण्याचं जे वचन एकनाथ शिंदे साहेबांनी दिले होते ते पूर्ण होईल। त्याचबरोबरीनं ह्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती मलनिःसरण वाहिन्यांची कामं आहेत। नागरिकांना थोडासा त्रास होतो आहे, मोठमोठे खड्डे पाडून काम चालू आहे, परंतु ते भविष्याच्या दृष्टिकोनातून या विभागामध्ये खूप फलदायी ठरणार आहे आणि हाऊसिंग सोसायटी असतील, स्लम असतील, यांच्यासाठी या मलनिःसरण वाहिन्या खूप उपयुक्त ठरणार आहेत। अशा प्रकारे खूप मोठी विकासाची कामं इथे चाललेली आहे। त्यामुळे 100% या प्रभाग क्रमांक 5 मधले मतदार
हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीलाच त्या ठिकाणी मतदान करतील आणि जो कोणी उमेदवार असेल एकनाथ शिंदेसाहेब प्रकाशदादा सुर्वे जो उमेदवार देतील तो 1,00,000% आम्ही विजयी करून देऊ अशा प्रकारची मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून हमी